Today we are going to study Griffith experiment from chapter number 4, genetic basis of inheritance. Griffith performed the experiment in 1928 on Streptococcus pneumoniae, which is a bacteria that causes the pneumonia in human being and the other animals. Griffith performed experiment in 1928 on bacteria Streptococcus pneumoniae. Streptococcus pneumoniae, which causes pneumonia in human being and the other animals. ग्रिफिथनी जे एक्सपेरिमेंट केले ते स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनियावरती केले आणि त्याच्यामुळे ह्युमन बीइंग आणि बाकीचे जे ॲनिमल्स आहे त्याच्यामध्ये न्यूमोनिया होतो. तर स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनिया जी आहे याचे दोन टाईप आहे. पहिला जो टाईप आहे त्याला म्हटलं जातं यस टाईप, विच इज व्हायरुलंट, smooth and pathogenic. Pathogenic means which causes the pneumonia and that is highly dangerous type. Second जो टाइप आहे तो आहे आर टाइप बॅक्टेरिया. आर टाइप बॅक्टेरिया जो आहे तो आहे नॉन व्हायरुलंट, non-pathogenic and rough type. त्याचा जो आउटर कोट असतो तो रफ असतो म्हणून त्याला आर टाईप बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. यस टाईप बॅक्टेरियाचं जर इन्फेक्शन झालं तर त्याच्यामुळे ह्युमन बीइंगची किंवा अदर ॲनिमलची डेथ होते आणि आर टाईप बॅक्टेरियाचं जर इन्फेक्शन झालं तर त्याच्यामुळे कोणत्याही ॲनिमलची डेथ होत नाही. ठीक आहे. तर म्हणून ग्रिफिथनी जे एक्सपेरिमेंट परफॉर्म केले ते स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनियावरती केले, ज्याचे दोन टाईप आहे, यस टाईप आणि आर टाईप. स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 मध्ये ग्रिफिथनी काय केलं आहे की आर टाईप बॅक्टेरिया इंजेक्टेड टू माइस. त्यासाठी त्यांनी उंदराचा उपयोग केला. द माइस सर्वाइव्ड because it did not causes or did not develop any type of pneumonia. ही झाली स्टेप नंबर 1. आर टाईप बॅक्टेरिया इंजेक्टेड टू द माइस and it did not develop any type of the pneumonia. Step number 2. स्टेप नंबर 2 मध्ये त्यांनी काय केलं की यस टाईप बॅक्टेरिया इंजेक्टेड टू माइस the mice developed pneumonia and died. Mice developed pneumonia and died. Step number 3.
त्यासाठी त्यांनी 3 स्टेप वापरल्या, सॉरी 4 स्टेप वापरल्या. 4 स्टेपमध्ये पहिल्यामध्ये आर टाईप बॅक्टेरिया वापरला, सेकंड स्टेपला त्यांनी एस टाईप बॅक्टेरिया वापरला आणि तिसऱ्या स्टेपला त्यांनी हीट किल्ड स्ट्रेन एस बॅक्टेरिया वापरला. यामध्ये हीट किल्ड स्ट्रेनमध्ये त्यांनी एस बॅक्टेरिया जो आहे त्याला हीटिंग करून त्याचा यूज केला अँड दॅट इज इंजेक्टेड टू द माईस. एस टाईप हीट किल्ड बॅक्टेरिया injected to mice. The mice survived. ठीक आहे. स्टेप नंबर 3ला एस टाईप हीट किल्ड बॅक्टेरिया यूज केला आणि माईसला इंजेक्ट केला, तर माईसची डेथ झाली नाही. ठीक आहे, तर त्याचं सर्वायवल झालेलं आहे. म्हणजे ड्यू टू द हिटिंग त्याच्यामध्ये जो व्हायरुलंट टाईप होता किंवा जो पॅथोजेनिक टाईप ऑफ बॅक्टेरिया होता तो नॉन पॅथोजेनिकमध्ये काय झाला आहे, कन्व्हर्ट झालेला आहे. म्हणजे हीट किल्ड एस टाईप बॅक्टेरिया जो आहे हा पॅथोजेनिक नाही. नॉर्मली एस टाईप बॅक्टेरिया जो आहे तो पॅथोजेनिक आहे, पण त्याला जर हीट करून त्याचा जर यूज केला तर तो पॅथोजेनिक नाही. आणि स्टेप नंबर 4ला लास्ट स्टेप आहे. स्टेप नंबर 4ला त्यांनी काय केलं की मिक्सचर ऑफ हीट किल्ड एस टाईप बॅक्टेरिया with R type bacteria or that is also called as a strain. म्हणजे याचे 2 टाईप आहे म्हणून त्याला स्ट्रेन पण म्हटलं जातं. इंजेक्टेड टू द माईस and the mice died. म्हणजे मिक्सचर ऑफ हीट किल्ड एस टाईप बॅक्टेरिया प्लस आर टाईप बॅक्टेरिया या दोघांचं जर मिक्सचर केलं आणि ते जर इंजेक्ट केलं माईसला तर त्याची काय झाली, डेथ झालेली आहे. ठीक आहे. फ्रॉम धिस एक्सपेरिमेंट ग्रिफिथनी असं रिकॉर्ड केलं की लार्ज अमाऊंट ऑफ द लाईव्ह एस टाईप बॅक्टेरिया जे आहे ते डेड माईसच्या ब्लड सॅम्पलमधून त्याला सापडलेले आहे, लार्ज अमाऊंट. ठीक आहे. म्हणून ग्रिफिथनी याच्यावरून असं कन्क्लुजन केलं की आर टाईप बॅक्टेरिया जे आहे दॅट मस्ट हॅव टेकन अप समथिंग फ्रॉम द एस टाईप बॅक्टेरिया. कारण की एस टाईप बॅक्टेरिया जो आहे हा तुमचा व्हायरुलंट आहे किंवा मग आपण त्याला म्हणतो पॅथोजेनिक आहे. ठीक आहे. आणि आर टाईप बॅक्टेरिया जो आहे हा तुमचा नॉन व्हायरुलंट आहे आणि नॉन पॅथोजेनिक आहे. अबाउट धिस एक्सपेरिमेंट म्हणजे स्टेप नंबर 4 वरून त्यांनी असं कन्क्लुजन केलं की त्याला लार्ज अमाऊंट किंवा लार्ज नंबर ऑफ एस टाईप बॅक्टेरिया recovered in blood sample of dead mice. ठीक आहे. हे कन्क्लुजन त्याचं स्टेप नंबर 4 वरून होतं. स्टेप नंबर 4ला लार्ज नंबर ऑफ एस टाईप बॅक्टेरिया हे रिकवर्ड झाले इन द ब्लड सॅम्पल ऑफ द डेड माईस. याच्यावरून त्यांनी असं कन्क्लुजन केलं की आर टाईप बॅक्टेरिया सिंग्युलर दॅट इज कॉल्ड ॲज द बॅक्टेरियम, आर टाईप बॅक्टेरियम must have taken something
from S type. Means R strain that get transformed into the smooth coated S type bacteria. R strain बॅक्टेरिया जो आहे याच्यापासून काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन झालं, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. दॅट इज कॉल्ड ॲज द ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल टू S type or smooth coated bacterium. R type बॅक्टेरिया जो आहे हा नॉन पॅथोजेनिक आहे आणि S टाईप बॅक्टेरिया जो आहे हा पॅथोजेनिक आहे. म्हणजे S टाईप बॅक्टेरिया जो आहे हा काय आहे, पॅथोजेनिक आहे. ठीक आहे. सो the S type bacteria that become virulent. हा जो S type bacteria आहे हा काय झाला आहे, virulent झाला or that becomes pathogenic. Actually S type bacterium जो आहे तो काय आहे, virulent आणि pathogenic आहे. आणि हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे किंवा हा जो फिनॉमिनॉन आहे that is other than mutation. म्हणजे this phenomenon जो आहे that is this phenomenon is other than mutation. म्हणजे हे म्युटेशन नाही आहे, फक्त ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे आणि म्हणून त्याला याने नाव दिलं आहे ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. आता हे जे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे दॅट इज नॉट प्रूव्ड बाय द ग्रिफिथ. आणि त्याने फक्त एवढंच म्हटलं की दॅट समथिंग ॲज ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल अँड ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल टू द DNA. DNAला फक्त काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे फ्रॉम वन टाईप ऑफ बॅक्टेरियम टू द अदर टाईप ऑफ द बॅक्टेरियम. आणि ग्रिफिथचा जो एक्सपेरिमेंट आहे या ग्रिफिथच्या एक्सपेरिमेंटमुळे लार्ज टाईप ऑफ त्याला काय म्हणतो आपण, लार्ज टाईप ऑफ कन्फ्युजन हे क्रिएट झालेलं आहे. कारण की ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल हे DNA आहे की नाही आहे हे त्याला एक्सप्लेन करता आलेलं नाही आहे. फक्त त्यांनी 4 टाईप जे आहे किंवा 4 स्टेपमध्ये त्याचा एक्सपेरिमेंट काय केलं आहे, एक्सपेरिमेंटला त्याने प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की समथिंग दॅट इज ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन टाईप बॅक्टेरियम to the other type of bacterium. So the other type bacterium that becomes virulent and pathogenic.